नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत जो जवळपास प्रत्येक कुटुंबात कधीतरी निर्माण होऊ शकतो. समजा तुमच्या वडिलांच्या नावाची जमीन आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ती जमीन 4 भावांच्या नावावर आली. सर्व त्या जमिनीचे सहमालक बनले. एक दिवस अचानक तुम्हाला समजते की तुमच्या भावाने त्याचा हिस्सा कोणाला तरी विकून टाकला आहे. ना त्याने तुमची परवानगी घेतली, ना तुम्हाला विचारले, ना तुम्हाला माहिती दिली आणि आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हे कायदेशीर आहे का? तो माझ्या परवानगीशिवाय जमीन विकू शकतो का? संपूर्ण जमीन विकली असेल तर काय? माझे हक्क संपले का? मी न्यायालयात जाऊ शकतो का? मित्रांनो, आज आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमधील सहमालकीचे हक्क, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि प्रत्यक्ष कायदेशीर परिस्थितीच्या आधारे या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम सहमालक म्हणजे कोण हे बघूया. जेव्हा एखाद्या मालमत्तेवर एकापेक्षा जास्त व्यक्तींचा मालकी हक्क असतो तेव्हा त्या व्यक्तींना को-ओनर्स म्हणजे सहमालक म्हटले जाते. उदाहरणार्थ, वडिलांच्या मृत्यूनंतर 4 मुलांना समान हिस्सा मिळाला. प्रत्येक मुलगा 25% मालक झाला. अशा परिस्थितीत प्रत्येक जण सहमालक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत प्रत्यक्ष वाटणी होत नाही तोपर्यंत प्रत्येक सहमालकाचा प्रत्येक इंच जमिनीवर संयुक्त हक्क असतो. कायद्याचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व. आता मुख्य प्रश्नांकडे येऊया. सहमालक त्याचा हक्क हिस्सा विकू शकतो का? त्याचे उत्तर आहे हो. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या सेक्शन 44 नुसार कोणताही सहमालक त्याचा हिस्सा इतरांच्या परवानगीशिवाय हस्तांतरित करू शकतो. याचा अर्थ, जर 4 भावांमध्ये जमीन असेल तर त्यातील एक भाऊ त्याचा हिस्सा विकू शकतो. हे ऐकून अनेकांना धक्का बसतो, कारण सामान्य समज आहे की सर्व सहमालकांची सही आवश्यक असते. परंतु कायदा असे सांगत नाही. त्यामध्ये एक मोठी अट आहे. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सहमालक त्याचा हिस्सा विकू शकतो, संपूर्ण मालमत्ता विकू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं, 4 भावांची 4 एकर जमीन आहे. प्रत्येकाचा 1 एकर हिस्सा आहे. अशा वेळी एक भाऊ त्याचा 1 एकर हिस्सा विकू शकतो, परंतु उर्वरित 3 एकर जमीन विकण्याचा त्याला अधिकार नाही. जर त्याने संपूर्ण 4 एकर जमीन विकल्याचा व्यवहार केला असेल तर तो व्यवहार इतर सहमालकाच्या हिस्सापुरता बेकायदेशीर ठरू शकतो. आता अशा प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये अनेक निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे की एका सहमालकाला फक्त त्याच्या हक्काचा हिस्सा हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे. तो इतर सहमालकांच्या अधिकारांवर परिणाम करू शकत नाही. म्हणूनच एका सहमालकाने विक्री केली म्हणून इतर सहमालकांचा हक्क संपत नाही. खरेदीदाराला नक्की काय मिळाले? हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा तुमच्या भावाने त्याचा हिस्सा विकला तर खरेदीदाराला नेमके काय मिळाले? खरेदीदाराला संपूर्ण जमिनीचा ताबा मिळत नाही. तो फक्त त्या भावाच्या जागी नवीन सहमालक बनतो. म्हणजे पूर्वी ज्या अधिकारांसह तुमचा भाऊ सहमालक होता तोच अधिकार आता खरेदीदाराला मिळतात. तो देखील संयुक्त मालमत्तेचा सहमालक होतो. प्रत्यक्ष वाद कसे निर्माण होतात? समजा तुमच्या भावाने त्याचा हिस्सा विकला. खरेदीदार जागेवर येतो आणि म्हणतो, मी ही जमीन विकत घेतली आहे. आता ही जमीन माझ्या मालकीची आहे, परंतु जमीन प्रत्यक्षात विभागलेली नसते, म्हणून त्याला नेमका कोणता भाग मिळाला हे निश्चित नसते. याच ठिकाणी मोठे वाद सुरू होतात. आता पार्टिशन सूट म्हणजे काय? अशा परिस्थितीत कायदेशीर उपाय म्हणजे पार्टिशन सूट. मराठीत त्याला वाटणीचा दावा म्हणतात. या दाव्यांमध्ये न्यायालय प्रत्येक सहमालकाचा हिस्सा निश्चित करते. आवश्यक असल्यास जमिनीचे प्रत्यक्ष विभाजन केले जाते आणि प्रत्येकाला त्याचा स्वतंत्र भाग दिला जातो. वारस हक्काच्या मालमत्तेत विशेष नियम. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर परिस्थिती थोडी वेगळी असू शकते. विशेषतः हिंदू संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये येथे प्रत्येक हक्कदाराचा जन्मतः हक्क निर्माण होतो. त्यामुळे अशा मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये अधिक काळजी घ्यावी लागते. सर्वात सामान्य चूक अनेक लोकांना वाटते, भावाने जमीन विकली म्हणजे आपली जमीन गेली. हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा हिस्सा कायम राहतो. कोणताही सहमालक तुमचा हिस्सा विकू शकत नाही. तो फक्त त्याचा हिस्सा विकू शकतो. जर फसवणूक झाली असेल तर, समजा भावाने स्वतःला एकमेक मालक दाखवले, बनावट कागदपत्रे तयार केली, संपूर्ण जमीन विकली, तुमचा हिस्सा लपवला, अशा वेळी परिस्थिती वेगळी आहे. अशा प्रकरणात विक्री खत रद्द करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करता येतो. कायमस्वरूपी मनाई आदेश मागता येतो. फसवणूक सिद्ध झाल्यास फौजदारी कारवाई देखील होऊ शकते. जमीन खरेदी करण्यासाठी महत्त्वाचा सल्ला. जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल तर 7/12 उतारा पहा, फेरफार नोंदणी पहा, सर्व सहमालकांची माहिती घ्या, वारसांची माहिती तपासा, कोणत्याही न्यायालयीन वाद आहेत का नाही ते तपासा. नंतरच खरेदीदारालाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मित्रांनो, कायद्यानुसार सहमालक त्यांचा हिस्सा इतरांच्या परवानगीशिवाय विकू शकतो, परंतु तो संपूर्ण संयुक्त मालमत्ता विकू शकत नाही. तुमचा हिस्सा तुमच्या संमतीशिवाय कोणीही विकू शकत नाही आणि जर असे झालं तर न्यायालयात जाऊन तुमचे हक्क सुरक्षित करण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे. म्हणून मालमत्तेचे व्यवहार करताना भावनिक निर्णय घेऊ नका. कागदपत्रे तपासा, कायद्याची माहिती घ्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्या. धन्यवाद. पाहत राहा लॉ टॉक्स मराठी.